नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आता एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रेस गुण रद्द होणार, फेर परीक्षा होणार नीटच्या परीक्षेत। बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। बघा, खूप आंदोलने चालू आहेत, हे चालू आहेत मित्रांनो, विद्यार्थी हे करत आहे, ठीक आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। नीटच्या परीक्षेत 1563 उमेदवारांबाबत केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती। 23 जूनला तुमची सुनावणी जी आहे ती होणार आहे। तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। बघू शकता, MBS, BDS आणि इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या नीट UGतील बघा, नीट UG परीक्षेतील 1563 उमेदवारांना सवलतीचे ग्रेस गुण देण्याचा जो निर्णय आहे तो रद्द करण्यात आला आहे। आणि या उमेदवारांना 23 जून पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल। यापैकी ज्या उमेदवारांनी फेर चाचणी न दिल्यास ग्रेस गुण वगळून मूळ गुणांच्या आधारे निकाल दिला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने बघा गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिली। आणि नीट UGतील परीक्षेतील पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांना ही परीक्षा रद्द करण्यासह ग्रेस गुणांच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने अलक पांडे यांनी दखल घेतली आहे। या याचिकेसह विविध याचिका दाखल झाल्या आहेत, त्यावर न्यायमूर्ती बघू शकता विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या सुटीतील खंडपीठापुढे सुनावणी झाली। 2 दिवसापूर्वी खंडपीठाने ही परीक्षा रद्द करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या प्रवेशाच्या समुपदेशनासाठी बघा, समुपदेशन प्रक्रियेसाठी स्थगिती देणार नसल्याचे म्हटले आहे। केंद्र सरकार व ATLला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत। गैरप्रकार उघड करणारे अलक पांडे कोण आहेत? तर मित्रांनो बघा, दिल्लीतील जंतर मंतर इथं भरपूर प्रदर्शने करत आहेत, इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, ठीक आहे। तर गैरप्रकार करणारे जे आहे, नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि 1563 उमेदवारांना ग्रेस गुण देण्याविरोधात लढा देण्यात अलक पांडे हे यांनी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दिले आहे। पांडे हे फिजिक्सवाला या नामवंत कोचिंग क्लासेसचे संस्थापक आहेत। बघा, 2020 मध्ये पांडे यांनी किफायतशीर दरात विद्यार्थ्यांना JEE नीट परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी फिजिक्सवाला कोचिंग स्थापना केली। 2015 मध्ये बघू शकता तुम्ही, 2015 मध्ये MIT कानपूर येथील BTechची पदवी घेतल्यानंतर तिथेच विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली। 2017 मध्ये यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली। बघता बघता त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की सध्या त्यांच्या यूट्यूबला 69 लाख सबस्क्रायबर आणि 50 लाख ॲप डाउनलोड केले आहेत। तर मित्रांनो बघा, तर जो हा प्रश्न आहे, तर नीट परीक्षेसंदर्भात बघा, सुनावणी कशी होणार आहे। 8 जुलैला तुमची सुनावणी होणार आहे मित्रांनो, बघू शकता 8 जुलैला सुनावणी। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NTA 23 जूनला तुमची फेर परीक्षेचे आयोजन केले आहे। दुपारी 2 ते 3 सायंकाळी 5:20 पर्यंत ही परीक्षा होईल। पुनर्परीक्षेचा निकाल 23 जून रोजी जाहीर केला जाईल आणि MBA आणि BDS या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे समुपदेशन 6 जुलैपासून सुरू होईल, असे केंद्र सरकारने सांगितले आहे। या याचिकेवरील सुनावणी 8 जुलैला होणार आहे। आणि यात बघू शकता की काँग्रेस संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहे। या बाबतीत बघू शकता, काँग्रेसने नीट परीक्षेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचा मागणीचा पुनर्विचार केला। याचा संताप संसदेत घुमेल असे सांगितले। काँग्रेसने NTAच्या महासंचालकांना हटवण्याची मागणी पण केलेली आहे। तर बंगालमध्ये बघू शकता तुम्ही निदर्शने चालू आहेत। नीट UG परीक्षेतील कथित अनियमिततांबद्दल पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाच्या विभागाच्या सॉल्ट लेक येथील मुख्यालयाजवळ ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी निदर्शने केली आहेत। या भवनांकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून धरले आहे। तर मित्रांनो बघा, नीट परीक्षेतील पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा नाही, तर विरोधकांकडून हे केले जात आहे, बघू शकता कोणताही पुरावा नाही आणि विरोधकांकडून केले जाणारे आरोप निराधार आहेत। NTA ही अतिशय विश्वासार्ह संस्था आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणांची सुनावणी करत आहे आणि आम्ही त्यांच्या निर्णयाचे पालन करू। कोणत्याही विद्यार्थ्यांना गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, जे धर्मेंद्र प्रधान आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यांनी तर माहिती दिलेली आहे। तर बघू शकता मित्रांनो, लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात मित्रांनो नीट परीक्षेचे आणि असे घोटाळे होत असतात। तर मित्रांनो, आपण बघू शकता की ही चर्चा खूप चालू आहे, न्यूजमध्ये पण येत आहे, भरपूर हे होत आहे मित्रांनो।
बघा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.